कधी विचार केला आहे का की ए आय आपले जे निर्णय आहे ते एवढे जलद आणि अचूक कसे घेते? एक उदाहरण घेऊया. एक छोटीशी गोष्ट सांगतो, सुरेश आणि रियाची. सुरेश आणि रिया यांनी पार्टनरशिपमध्ये एक ग्लोसरी डिलिव्हरी कंपनी सुरू केली. त्यासाठी ते एक डिलिव्हरी ॲप वापरत होते. जसजशी कंपनी वाढू लागली तसे त्यांना काही समस्या येऊ लागल्या. डिलिव्हरीचा वेळ खूप लागत होता, खूप खर्च होत होता आणि सोबतच डिलिव्हरी उशिरा झाल्यामुळे ग्राहक नाराज होत होते. या गोष्टीवर उपाय शोधावा म्हणून त्यांनी सूरज नावाच्या इंजिनियरला बोलवले. सूरज म्हणाला की तुम्हाला नक्की काय हवे आहे? तुम्हाला जो तुमचा डिलिव्हरी बॉयचा जो रस्ता आहे, जिथे तुम्हाला वस्तू डिलिव्हर करायचा आहे त्याचा रस्ता शोधायचा आहे की चांगला रस्ता शोधायचा आहे जो तुम्हाला कमी वेळेत पोहोचवेल आणि तुमचा खर्च कमी होईल? तुम्हाला योग्य मार्गच निवडावा लागेल ज्याच्यात तुमचा खर्च कमी असेल आणि तो कमी वेळेत पोहोचेल, बरोबर? ते ए आय ऑप्टिमायझेशन ही असंच काम करतं. त्यावर रिया विचारते की म्हणजे नक्की काय? त्यावर सूरज एक्सप्लेन करतो की आपल्याकडे खूप पर्याय असतात, खूप रस्ते असतात, पण त्यातला असा बेस्ट रस्ता कोणता ज्यात कमी वेळ लागतो, ज्यामुळे आपला फ्युअल कमी खर्च होतो आणि ग्राहकही खुश होईल, तेच आहे ऑप्टिमायझेशन. आता थोडं टेक्निकल बोलूया. ऑप्टिमायझेशन म्हणजे काय? तर ऑप्टिमायझेशन म्हणजे ए आयचं स्मार्ट ब्रेन. यात ए आय काय करतं? तर पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यात जे गोष्टी होत आहेत त्याच्या ॲप्लिकेशनमध्ये, जे निर्णय घेण्यामध्ये त्याच्या एरर्स कमी करतो, चुका कमी करतो. त्यानंतर त्याची ॲक्युरेसी वाढवतो, ते जलद करतो आणि या सर्वांमुळे तो सर्वोत्तम रिझल्ट देण्याचा प्रयत्न करतो. जसं तुमचा फोन असेल, त्या फोनमध्ये उत्तम फोटोसाठी फोन काय करतो की त्याचं ऑटो सेटिंग निवडतो ज्याच्यामध्ये तुम्ही काढलेला फोटो हा उत्तम निघेल. तसंच ए आय मॉडेल देखील करतं. तो त्याच्या व्हॅल्यू ॲडजस्ट करतो जेणेकरून तुम्हाला बेस्ट आन्सर, योग्य आन्सर तो निवडून देतो. ए आयला सुपर पॉवर देणारी गोष्ट म्हणजे ऑप्टिमायझेशन. जर ऑप्टिमायझेशन आपण ए आयमध्ये वापरलं नाही तर ते एक साधारण सॉफ्टवेअर बनेल, त्याहून काही मोठं होणार नाही.